नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 100 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजा राममोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पंढरपूर हे शहर भीमा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मोडक सागर हे धरण ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, फणसाड हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? फणसाड हे महाराष्ट्रामधले एक महत्त्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फणसाड हे अभयारण्य रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, एलिफंटा व घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? एलिफंटा व घारापुरी लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1969 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, कांजीरंगा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कांजीरंगा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 11, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, ओझोन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ओझोन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ओझोन दिन हा 16 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन खालीलपैकी कोणत्या वर्षी पास झाला होता? गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन खालीलपैकी कोणत्या वर्षी पास झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1994 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती? 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ब्राझील या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, पुल्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? पुल्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पुल्लर लेणी नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भामरागडच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? भामरागडच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कुठल्या एका जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर सर्वात कमी आहे? खालीलपैकी कुठल्या एका जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर सर्वात कमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 WTO यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? WTO या जागतिक व्यापार संघटना या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1995 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जिनिव्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतामध्ये 14 प्रमुख व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलं होतं? भारतामध्ये 14 व्यापारी प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1969 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे अग्रेसर आहे? भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणते राज्य हे अग्रेसर राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये तामिळनाडू हे राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 द नेम ऑफ द पीपल हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? द नेम ऑफ द पीपल हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 द नेम ऑफ द पीपल हे पुस्तक KR नारायण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भूतान या देशाला भारताच्या किती राज्यांच्या सीमा जोडतात? भूतान या देशाला भारताच्या किती राज्यांच्या सीमा जोडतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकूण 4 राज्यांच्या सीमा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतामध्ये होम रूल चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती? भारतामध्ये होम रूल चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भारतामध्ये होम रूल चळवळीला सुरुवात डॉक्टर ॲनी बेझंट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली होती? भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 9 डिसेंबर सन 1946 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 धन विधेयक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये मांडतात? धन विधेयक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये मांडतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 धन विधेयक हे सर्वात प्रथम लोकसभेमध्ये मांडतात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण किती सभासद नियुक्त करतात? राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण किती सभासद नियुक्त करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण 12 सभासद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 प्रशासकीय विभागानुसार सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे? प्रशासकीय विभागानुसार सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के क्षेत्र हे गोदावरी खोऱ्याने व्यापलेलं आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के क्षेत्र हे गोदावरी खोऱ्याने व्यापलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 49% क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज अस्तित्वात नाही? खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये पंचायत राज अस्तित्वात नाही?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागालँड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महर्षी कर्वे यांनी सन 1944 मध्ये खालीलपैकी कशाची स्थापना केली होती? महर्षी कर्वे यांनी 1944 मध्ये खालीलपैकी कशाची स्थापना केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 समता संघ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो? फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास हा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फायकॉलॉजीमध्ये शैवालचा अभ्यास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पहिले महायुद्ध सन 1914 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 6 एप्रिल सन 1930 रोजी महात्मा गांधी यांनी मिठाचा कायदा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोडला होता? 6 एप्रिल सन 1930 मध्ये महात्मा गांधीजींनी मिठाचा कायदा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोडला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दांडी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागामधले पहिले अधिवेशन सन 1936 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ग्रामीण भागामधले पहिले अधिवेशन फैजपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आझाद हिंद सरकारची स्थापना रासबिहारी बोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 आणीबाणीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ एकूण किती वर्षांनी वाढवता येतो? आणीबाणीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवता येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एका वर्षांनी वाढवता येतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अंदमान व निकोबार बेटे खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात? अंदमान व निकोबार बेटे खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता उच्च न्यायालय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणता आहे? राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते सभागृह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विधान परिषद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव खालीलपैकी काय आहे? केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केशव कुमार म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 12 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सियाचीन ग्लेसियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सियाचीन ग्लेसियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 राष्ट्रपती राजवट घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? राष्ट्रपती राजवट घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती राजवट कलम 356 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे? शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विजय तेंडुलकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 समाजवादच का हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? समाजवादच का हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जयप्रकाश नारायण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 नायटिंगेल ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? नायटिंगेल ऑफ इंडिया हे असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 बारडोली सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला सत्याग्रह आहे? बारडोलीचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला सत्याग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बारडोलीचा सत्याग्रह सन 1928 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतामध्ये रेल्वेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाली होती? भारतामध्ये रेल्वेला सुरुवात खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पुणे येथे आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? पुणे या ठिकाणी आर्य महिला समाज या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सन 1887 मध्ये भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सन 1887 मध्ये भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 भारतामध्ये इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? भारतामध्ये इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1985 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गणेश वासुदेव जोशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटी या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर ॲनी बेझंट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 भारतीय राज्यघटनेचे कलम 214 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 214 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उच्च न्यायालय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 संसदेची सर्वात मोठी समिती खालीलपैकी कोणती समिती असते? संसदेची सर्वात मोठी समिती खालीलपैकी कोणती समिती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संसदेची सर्वात मोठी समिती अंदाज समिती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते? खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वात जास्त असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पाणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 ओझोन या वायूचे मोजमाप खालीलपैकी कोणत्या एककामध्ये करतात? ओझोन या वायूचे मोजमाप खालीलपैकी कोणत्या एककामध्ये करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉप्सन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोठे व केव्हा दिली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोठे व केव्हा दिली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई सन 1888 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 पेलाग्रा हा रोग खालीलपैकी कशाच्या अभावामुळे होणारा रोग आहे? पेलाग्रा हा रोग खालीलपैकी कशाच्या अभावामुळे होणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नियासिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61 ब्लास्ट हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडतो? ब्लास्ट हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ब्लास्ट हा रोग तांदूळ पीक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62 अग्निजन्य खडकापासून खालीलपैकी कोणती मृदा बनते? अग्निजन्य खडकापासून खालीलपैकी कोणती मृदा बनते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अग्निजन्य खडकापासून रेगूर मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 63. भुईमुगाच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? भुईमुगाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64. गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65. मांजरा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? मांजरा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मांजरा ही नदी बीड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66. दूधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67. उत्तर आफ्रिकेमधला वाळवंटी प्रदेशाचे नाव खालीलपैकी काय आहे? उत्तर आफ्रिकेमधल्या वाळवंटी प्रदेशाचं नाव खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सहारा वाळवंट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68. रूरकेला लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रूरकेला लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रूरकेला ओरिसा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69. भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 14 ते 18 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70. काचेला गडद निळा रंग देण्यासाठी खालीलपैकी कोणते ऑक्साईड वापरतात? काचेला गडद निळा रंग देण्यासाठी खालीलपैकी कोणते ऑक्साईड वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोबाल्ट ऑक्साईड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 71. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे शेकडा प्रमाण खालीलपैकी किती आहे? हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण खालीलपैकी किती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 0.03% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 72. खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे सर्वात जास्त द्रवणांक आहे? खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाचा द्रवणांक सर्वात जास्त आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 73. मानवी चेहऱ्यामध्ये एकूण हाडांची संख्या खालीलपैकी किती असते? मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 14 हाडांची संख्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 74. भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम हे जीविताची हमी देते? भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम हे जीविताची हमी देते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 21 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 75. भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राज हा विषय खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राज हा विषय खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भाग 9 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 76. मी नास्तिक का आहे हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? मी नास्तिक का आहे हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भगतसिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 77. अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1904 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 78. गीतांजली हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? गीतांजली हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? इंडियन ओपिनियन या नावाचे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.
कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील.